देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने परंपरेप्रमाणे पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलंय। लाल किल्ल्यावरून हे त्यांचं 13वं भाषण होतं। यावेळी त्यांनी जेनझी सोबतच तरुण आणि देशातल्या महिला शक्तीलाही संबोधित केलंय। 75 मिनिटांच्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला। आत्मनिर्भर भारतासाठी मोदींनी सप्तधारा संकल्पना मांडली आहे। विद्यार्थ्यांवरील कोचिंग क्लासचा भार कमी व्हावा म्हणून मोफत डिजिटल कोचिंग क्लासची घोषणा केली आहे। तर महिला आरक्षण विधेयकावरनं त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। हाती शस्त्र घेतलेली नक्षलवादी चळवळ आम्ही संपवली, पण देशात दिमागी नक्षल पुन्हा एकदा डोकं वर काढते अशा शब्दात त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलंय। तर भारतात ऑलिम्पिक स्पर्धा व्हावी अशी आपली इच्छा आहे असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता, आग्रह करता, आइए उन महिलाओं के सामर्थ्य के पुजारी बनिए। 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले, वे भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे। समय की मांग है और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूं, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, आप भी यश लीजिए, आप भी क्रेडिट लीजिए, लेकिन मेरी माताओं बहनों को हक दीजिए। हमने पिछले दिनों एआई इंपैक्ट समिट किया था। एआई का विस्तार बहुत तेजी से बढ़ रहा है। लाल किले से मैं देश के नौजवानों के लिए घोषणा करना चाहता हूं। हमने तय किया है कि आने वाले 1 वर्ष में 1 करोड़ युवाओं को एआई स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे, ताकि हमारा देश का नौजवान एआई की दुनिया में भी नेतृत्व करने का सामर्थ्य है। तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरून विरोधकांनी टीका केली आहे। त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत। संसदेमध्ये एकमतानं मंजूर झालं महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली। माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023 ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही, याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं। आपल्या बोलीभाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा, तर आणि तरच महिलांना 2029 ला आरक्षण मिळू शकेल। नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये। तर पंतप्रधान मोदींनी मांडलेली सप्तधारा संकल्पना नेमकी काय आहे ते बघूया। उत्पादन क्षेत्राकरता खर्च गुणवत्ता प्रमाणाच्या आधारे जागतिक दर्जा गाठण्याचं उद्दिष्ट। तर शेती आणि अन्न प्रक्रिया यामध्ये दोन्ही क्षेत्रांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न। मेड इन इंडिया अंतर्गत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज, तंत्रज्ञान आणि नाविन्यता या अनुषंगाने। तर गतिशक्तीमध्ये अखंड आणि गतिमान दळणवळणाचा वापर करून विकास करण्याची गरज। संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याचं आवाहन। तर जागतिक तापमान वाढीवर भारताकडून जगाला उपाय देण्याची गरज। हरित अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने पावलं आणि सॉफ्ट पॉवर, योग, हील इन इंडियाचा अधिक विस्तार होण्याची गरज यावेळी बोलून दाखवण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।